तर आपण परत हलते काय जरा तर आपण काय पाहत होतो, गुणस्थान पाहत असताना त्यांची काय बघतो आहे, काळ बघतोय ना, है ना, की अंतर पडते का, पहिल्या गुणस्थानावरती सदैव आहेत, दुसऱ्या तिसऱ्यावरती सदैव नाहीत. कारण सांगितलं काय, त्या गुणस्थानांचा काळ छोटा आहे. याला जरा मोठं करतो. हां ठीक आहे ना. पाचव्या गुणस्थान, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या गुणस्थानावरती सदैव आहे. पुढं 8व्या, 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्यापर्यंत सदैव जीव नाही. कळलं ना, का नाही आहे, परत तेच है ना, त्यांचा काळ काय आहे, है ना, खूप छोटा आहे, भयानकच छोटा आहे, है ना. म्हणून आपण तिथं बघितलं होतं, काय सांगितलं, 11व्या गुणस्थानाचा काळ किती सांगितला होता, हां है ना, सांगितलं होतं का नाही, तो उत्कृष्ट काळ आहे ना. 2 क्षुद्रभाव आहे ना, 1 क्षुद्रभाव म्हणजे किती, 1 क्षुद्रभाव, 1 क्षुद्रभाव म्हणजे 1/18, हां 18 म्हणा घ्या, एक तर म्हणा 1/18 काय म्हणताय, या तो मराठी बोलो या तो इंग्लिश बोलो आहे का नाही. तर 1/18 ठीक आहे ना. तर हा 1 क्षुद्रभाव झाला. 2 क्षुद्रभाव म्हणल्यावर मग 1/9 आलं आहे का. मग हा 11व्याचा झाला. मग बाकीचा पण ते सगळं बघितलेलं आहे ना. म्हणजे तो काळ किती छोटा आहे, त्यामुळं सदैव राहत नाहीत. कळालं का नाही. ह्या गुणस्थानावरती जे जीव आहेत ना, हे काय सांगितलं, सदैव असू शकत नाहीत. कळालं. पुढं 13व्या गुणस्थानावरती मात्र काय सांगितलं, सदैव का असू शकतात, कारण त्या गुणस्थानाचा काळ केवलज्ञान झाल्यापासून सांगितलं ते मोक्षाला जायच्या अगोदरचं काही काळ अगोदरपर्यंत काय सांगितलं, हे 13व्या गुणस्थान असतं ना. कळलं का नाही. आणि ते आपण बघितलं 13व्या गुणस्थानाचं काळ मॅक्झिमम पण सांगितलेलं आहे. 8 वर्ष झालं कोण्या जीवाचा आहे ना, आणि त्याच वेळेस त्याला काय झालं, केवलज्ञान झालं आहे ना. आणि मग पुढचं पूर्ण सांगितलं काय आहे, 1 कोटी पूर्वला काही कमी है ना. एवढं 13व्या गुणस्थानात राहतात, ते राहू शकतात. कळालं का नाही. मग अशा प्रकारे कोणी ना कोणी तर आहेच ना. विद्यमान 20 तीर्थंकरात आपण बघितलं होतं का नाही. त्यामुळे 13व्या गुणस्थानावरती सदैव आहेत. आणि तीर्थंकर नाहीत, त्या तीर्थंकरांच्या समोशरणामध्ये बाकीचे पण केवली असतात, ते 13व्या गुणस्थानावरतीच आहेत. मुख केवली, कळालं का नाही. त्यानंतर तुमचे उपसर्ग केवली, जे काय कसले म्हणतात त्याला, अनुत्तर वगैरे नसतं का ते, हां अनुबद्ध केवली वगैरे. मग हे सगळे जे असतात ते कुठं असं सांगितलं, 13व्या गुणस्थानावरती आहे ना. तर मग ते सांगितलं तिथं. आता त्यानंतर मग पुढं 14व्या गुणस्थानाचा काळ किती सांगितला होता, आठवते का, आ 5 स्वर आहेत का नाही, अ इ उ रू लू, हे रहस्व सर, अ इ उ रू लू एवढं म्हणेपर्यंत 14व्या गुणस्थानात. आता आपण तर स्लो म्हणलंय, पण एक नॉर्मल म्हण, म्हणजे थोडक्याचा इतका छोटासा काळ आहे ना. एवढा स्वर म्हणेपर्यंत जो काळ आहे तो 14व्या गुणस्थानाचा काळ आहे. तोपर्यंत संपला पण झाले, लगेच सिद्ध पण झाले. कळालं का नाही. अयोग केवली. म्हणून मी तेव्हा सांगितलं होतं की ते काय सांगिततात, की आता महावीर भगवंतांचं सांगितलं होतं का नाही, योग निरोध केला वगैरे, ते सामान्य कथन आहे. म्हणजे समोशरणाआधी थांबले, विहाराआधी थांबले होते, म्हणून त्या बाहेरच्या अपेक्षेने म्हणले. पण ॲक्च्युली योग निरोध झालेला नव्हता. योग निरोध झाला तर फक्त किती काळ राहू शकतात ते, योग निरोध झाला. अयोग केवलीचं गुणस्थान किती आहे, तोपर्यंत ते सयोग केवलीच आहेत. समजलं ना असं. म्हणून अशा प्रकारे हे झालं. आता पुढं आपल्याला काय बघायचं आहे, पुढचं मुक्त होण्यासाठी कुठले गुणस्थान. पहिलं गुणस्थान तर असतंच, इनबिल्टच आहे ना. नाही म्हटलं तरी सुद्धा आहेच, मोक्षात जाण्यासाठी आहे ना. प्रत्येक जीवाला आहेच, अनादिकाळापासून आहे. पुढं मोक्षात जाण्यासाठी 2रं, 3रं, 4थं, 5वं पाहिजे का, कंपल्सरी नाही. 4थं, 5वं पण नाही. कळलं का नाही. डायरेक्ट काय झाले, मुनी झाले. 6वं, 7वं घेतलं. त्यानंतर शपथ श्रेणी चढले, 8वं, 9वं, 10वं आणि डायरेक्ट 12वं. उपशम श्रेणी नाही चढायची, काही कंपल्सरी नाही. 13वं, 14वं झालं, गेले मोक्षाला. ओके, समजतं ना.
आता चारही गतीतल्या जीवांची एकूण संख्या, मिथ्यादृष्टी किती जीव आहेत? भयानक आहेत, है ना. सगळ्यात जास्त संख्या ह्याचीच आहे ना, आहे ना. मिथ्यादृष्टी अनंत अनंत. दुसऱ्या गुणस्थानावरती किती सांगितलं? मग ॲट ए टाईम जर सापडले तर दुसऱ्या गुणस्थानावरती किती सापडू शकतील? असंख्यात जीव सापडू शकतात, है ना. तिसऱ्या गुणस्थानावरती पण असंख्यात. चौथ्या गुणस्थानावरती तर त्याला काही डाऊटच नाही आहे. 7व्या नरकामध्ये काय सांगतोय? 7व्या नरकामध्ये 4थ्या गुणस्थानावरती किती जीव आहे सांगितलं? असंख्यात जीव आहेत. मग बाकीच्या नरकात किती असतील? बाकीच्या स्वर्गांमध्ये किती असतील? कळालं का नाही? बाकीचे अजून तिर्यंचन मनुष्य तर काहीच नाही लावले आपण. 7व्या नरकामध्ये एकूण नरके असंख्यात आहेत, जी संख्या खूप मोठी आहे ना. आणि सम्यदृष्टी खूप छोटेच आहे त्या अपेक्षेने, आहे ना. एक भाग, बहुभाग आणि एक भाग. परंतु जो एक भाग आहे सम्यदृष्टीचा, ती संख्या पण किती आहे? असंख्यात आहे. कळालं? त्यामुळे तिथं सांगितलं 7व्या नरकामध्ये, म्हणून तिथं सांगायचं 4थ्या गुणस्थानावरती असंख्यात जीव आहे. पुढं गुणस्थान कुठलं? 5वं. त्यामध्ये सांगितलं किती जीव आहे? सांगितलं असंख्यात. असंख्यात कोणाच्या अपेक्षेने? मनुष्य असंख्यात नसतात, आहे ना. मनुष्य कधीसुद्धा असंख्यात नाहीत. 2.5 द्वीपामध्ये किती मनुष्य आहेत? संख्यातच आहेत. किती संख्यात आहेत ती पण संख्या सांगितलेली आहे. किती संख्या? हां, 19 सुरुवात होते, 45 अंक प्रमाण आहे. डिजिट्स किती आहेत? 45. कळालं का ना? असं आहे. तर मग ती बघू, तुम्हाला सांगितलं ते शिकवलं होतं की ते सगळं. हां, कटभय पुरस्त वर्णयर्णव नव शिकवलं होतं ना ते. तर मग ते तिर्यांचे किती सांगितले? 5व्या गुणस्थानावरती असंख्या. कुठं सापडतात ते? स्वयंभूरमण समुद्रात, बस. बाकी कुठं नाही. द्वीप, स्वयंभूरमण द्वीपात 5वं गुणस्थान चालले. 5वं गुणस्थान भूभूमीत नाही आहे ना. स्वयंभूरमण समुद्र उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उत्तर सांगा. नाही, असंख्यात काढतोय ना आपण. विदेशात पण आहेत, त्याचा काही विषय नाही आहे. इथं पण आहेत, तो नाही. पण हे सगळे संख्यात येतात ना. 2.5 द्वीपामध्ये असंख्यात येत नाहीत, है ना. तर स्वयंभूरमणाचा अर्धद्वीप लावायचा आहे, नुसता द्वीप नाही म्हणायचा. उत्तर चुकला. मग अर्धद्वीप आहे. अर्ध समजतंय का नाही? मधनं एक पर्वत गेले द्वीपावरनं. द्वीपामधून नागेंद्र, नागेंद्र किंवा स्वयंप्रभ, त्याचं असं स्वयं असं काय तर असं पण नाव आहे. प्रभ नाही, स्वयं असं काय तर नाव आहे. नागेंद्र अशी 2 नाव आहेत त्याची. आलं का लक्षात? कळलं का नाही? हे आणि तुम्हाला दाखवलंय बरं का. तुम्ही बघितलं नाही व्हिडिओ, मला माहीत नाही शिबिरामध्ये आहे का नाही ते. हां, बाहेरचा भाग तुम्हाला सांगितलंय ना, काय सांगायला लागेल? बरं दाखवतो काय आता आमचं गंमत. हां, काय सांगितलं तर तुम्हाला बघा, हे कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या. जी नवीन आहे, ज्यांना काय माहीत नवीन समजून घ्या. पहिल्यांदा काय आहे? आपला जम्बूद्वीप आहे का नाही? काय? हां, त्याच्याकडे ना कोण आहे सांगितला? लवण समुद्र, ठीक आहे. त्याच्याकडे ना म्हणजे द्वीप, परत समुद्र, परत काय सांगितलं? द्वीप, पुढं समुद्र, असं आहे ना. आता इथं प्रमाण चुकलंय माझं, तुम्ही समजून घ्या फक्त. द्वीप समुद्र समुद्र आहेत का नाही? द्वीप समुद्र असं. हां, आणि मग प्रत्येक वेळेस काय होतं सांगितलं? दुप्पट दुप्पट होतं का नाही? जम्बूद्वीप 1 लाखाचा, लवण समुद्राचा विस्तार किती सांगितला? 2 लाखाचा. परत त्यानंतर 4, 8, 16, 32 दुप्पट दुप्पट होत चाललंय का नाही? कळतं का नाही? अशा प्रकारे एकूण सांगितलं काय आहे? असंख्यात द्वीप आणि असंख्यात काय आहे सांगितलं? समुद्र आहे, ठीक आहे. दिसतंय सगळ्यांना? हां, मग हे आता समजा हा असंख्यात द्वीप समुद्र हा शेवटचा समुद्र आहे ना. ह्या स्वयंभूरमण समुद्र पूर्ण अख्खा, आणि हा द्वीप आहे ना एवढा, इथून इथंपर्यंत, ह्याच्यामधून एक लाईन गेलेली आहे. कळलं का? कळतंय का? है ना. ही जी लाल कलरची लाईन दाखवली ना मी आत्ता, है ना, तो म्हणजे पर्वत, नागेंद्र पर्वत, है ना. मग हा एवढा लावायचा. कळलं का नाही?
अशा प्रकारे हा समुद्र आणि अर्धा द्वीप, मग एवढ्या भागामध्ये काय आहेत, कर्मभूमी आहे. आणि ह्या कर्मभूमीमध्ये सांगितलं काय आहे, तिर्यंच आहेत, मोठे मोठे तिर्यंच आहेत सगळे. आणि त्यामुळं सांगितलं काय की बाकी पहिल्या गुणस्थानापासून 5व्या गुणस्थानापर्यंतचे तिर्यंच आहेत. आणि हे 5व्या गुणस्थानावरती तिर्यंच असंख्यात इथं सापडतात. कळलं का नाही? असंख्यात. मग असंख्यात का सापडतात? कारण ह्या पाठीमागचं काय लॉजिक आहे, तर तुम्हाला मी सांगितलं होतं की ह्याचा एरिया खूप मोठा आहे. ह्याचा एरिया काय झाला आहे, मोठा. समजतंय का नाही? सोपं आहे ना. इथं दुप्पट 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 होत गेलं का नाही, दुप्पट दुप्पट होत गेलं का नाही. मग शेवटचं जे असणार त्याचं किती असणार एरिया, म्हणजे अख्खा मध्यलोक किती सांगितला, अख्खा मध्यलोक कितीच आहे, 1 राजूचा आहे का नाही, अख्खा मध्यलोक हा अख्खा. हां, त्यातला मग शेवटचा जो समुद्र आहे, इकडचा भाग आणि इकडचा भाग मिळून, हा ना, तो किती येणार, अर्धा राजू. इकडचा आणि इकडचा बरं का, दोन्ही साईडचा घेऊन. हां, इकडचा आणि इकडचा मिळून काय येणार, तो अर्धा राजू. फक्त स्वयंभ्रमण समुद्र झाला. 1 राजूमध्ये अर्धा राजू स्वयंभ्रमण समुद्र आहे. कळलं का? हां, आणि मग बाकीचा अर्धा राजू आतला भाग आहे सगळा. आणि दुप्पट दुप्पट होत गेलाय की नाही, समजतंय का नाही? हां, पॉईंट क्लिअर होतोय ना? मग अशा प्रकारे मग हा अर्धा इकडचा भाग आणि इकडचा भाग, हे बघा सगळा किती आहे आपल्याला सांगितलं, 1 राजू. 1 राजू लिहिलं का नाही आपण, सगळा. ओके आहे ना. इकडचा भाग आणि इकडचा भाग मिळून अर्धा झाला. पण ॲक्च्युली काय म्हणायचं त्याला आता, इथे किती येणार, हा 1/4 आणि इथं पण 1/4 बरोबर. आता इथं किती असणार, 1/8 असणार. आणि परत पण आपल्याला 8 घ्यायचं नाही आहे, आपल्याला काय घ्यायचं आहे, 1/16 येणार ना. आणि इथून इथंपर्यंत किती येणार, 1/16 बरोबर. हा ना. मग 1/4 1/4 मिळून काय होणार, 1/2 होणार. समजतंय ना. आणि 1/16 आणि 1/16 मिळून 1/8 आहे ना. मग 1/2 आणि अधिक 1/8 किती येणार, किती येणार, हां 5 नाही, हां नाही म्हणजे नाही, ते छेद समाज करायला ना आपल्याला बद्दल. हां, 4 न गुणा लागेल, 5/8 येणार, 5/8. हां 5/8 बरोबर आहे. हा ना, 5/8 आहे ना. आता हे गणित कसं केलं मला आता विचारू नका, नाही तर शाळेत वेळ जाईल सगळ्या. हे सगळं हे आपण 4 गुण खाली 4 न गुणलं, वर 4 न गुणलं, कळलं का नाही. हे सगळं असं केलं, 5/8 आलं. म्हणजे मला सांगायचा अभिप्राय काय आला आहे की हा किती भाग, हा अर्धा राजू आणि हा पाव राजू. समजलं का नाही? म्हणजे पाऊण राजू कर्मभूमी आहे. 1 राजू आहे का नाही, 1 राजू मधलं पाऊण राजू काय झाली, कर्मभूमी. ऑलमोस्ट ऑलमोस्ट आहे ना. बाकीचं राहिलेलं पाव राजूमध्ये असंख्यात द्वीपसमुद्र आहेत. त्यामुळं हे काय सांगायला लागलोय, त्यामुळं 5व्या गुणस्थानावरती तिर्यंच असंख्यात आहेत. एरिया खूप जास्त आहे आणि त्यामुळे तिथं तिर्यंच आहेत जास्त जास्त, म्हणजे भयानक मोठे आहेत सगळे. आणि भरपूर जीव आहेत, विस्तार पण भरपूर आहे आणि जीव पण भरपूर झाले ना. आता विस्तार जरी भरपूर असला, किती असा काही लय मोठा विस्तार नाही वाढला आहे. हां पण ठीक आहे, आहे ना. पण ते काय, ते मोठे प्राणी म्हणजे तंदूल मत्स्य पण तिथंच असतो ना, आहे का नाही. हां, मग सांगायचा अभिप्राय, त्यामुळे छोटे मोठे सगळे जीव आहेत तिथं. पण 5व्या गुणस्थानावरती तिथं सापडलं. आलं लक्षात आहे ना. मग 5व्या गुणस्थानावरती असंख्यात कसं काय सापडले, ह्याचं तुम्हाला मी जे थोडंसं कारण सांगितलं का, कारण ते कर्मभूमी मोठी आहे तिकडं. मग इथं बाकीची सगळी काय आहे, आपली भोगभूमीच आहे. 2.5 द्वीप सोडले, 2.5 द्वीप माहिती आहे ना, 2.5 द्वीप
आहे ना. डाही द्वीपाच्या बाहेरपासून इथंपर्यंत हा पर्वत आहे ना, इथून इथंपर्यंत काय सगळी जघन्य भोगभूमी आहे. जघन्य भोगभूमी. आणि जघन्य भोगभूमीमध्ये 5वं गुणस्थानवरती तिर्यांचे असत नाहीत. भोगभूमीमध्ये नसतात ना 5वं गुणस्थान, भोगच असतात ना. मग तिथं संयम कसा येईल? समजलं का नाही? 5वं गुणस्थान म्हणजे एक देश संयम आहे का नाही? हां, असं म्हणून सांगितलं काय आहे की 5व्या गुणस्थानवरती असंख्यात काय सांगितले? तिर्यंच आहेत. कळालं का? चला विषय सांगू झालं. हां, 5व्या गुणस्थानवरती किती सांगितले? असंख्यात जीव तिर्यंच. 6व्या गुणस्थानवरती सांगितलं मॅक्झिमम किती असू शकतात? ही मॅक्झिमम सांगितली 5,93,98,200 असतील असा नियम नाही आहे, फक्त मॅक्झिमम संख्या चाललेली आहे ना. ही 6व्या गुणस्थानवरती. पुढं 7व्या गुणस्थानवरती बरोबर ह्याच्या निम्म. का निम्म केलं? कारण 6व्या गुणस्थानाचा काळ दुप्पट आहे, 7व्या गुणस्थानाचा काळ त्याच्या निम्म असतो. कळलं का? त्यामुळे बरोबर ह्याच्यात निम्म झालं. पुढं 8व्या गुणस्थानामध्ये सांगितलं काय? मॅक्झिमम जर काय सांगितलं श्रेणी चढली तर ते 299 आणि पुढं 598 असं ते सांगितलेलं आहे. म्हणजे प्लस केलं म्हणजे ते मॅक्झिममच्या अपेक्षेने सांगितलं. हां, म्हणजे की उपशम श्रेणीवाले जास्तीत जास्त सापडतील 299 आणि क्षपक श्रेणीवाले जास्तीत जास्त सापडतील 598 आणि ते दोन्ही एकदम सापडले तर 897 ह्या अपेक्षेने. म्हणून ती संख्या प्लस केली आणि ती 8व्या 9व्या 10व्यामध्ये कॉमन येणार. 11व्यामध्ये उपशम श्रेणीवाले फक्त 299, क्षपक श्रेणीवाले फक्त 598. समजतं ना? 12व्यामध्ये 13व्या गुणस्थानामध्ये किती सापडते सांगितलं? 8,98,502. 13व्या गुणस्थानावरती जर सापडले तर एवढे असतात असं नाही, पण मॅक्झिमम हा आकडा आहे सांगितला. ह्याचा अर्थ आहे आजीनाथांच्या वेळेस आहे असं लावायचं नाही बरं का. ते कधी होते माहीत नाही, पण आहे असा आकडा. आणि 14व्या गुणस्थानावरती किती असणार? क्षपक श्रेणीवाले फक्त 598. समजलं का नाही? म्हणून अशा प्रकारे ते सांगितलं काय आहे, ही संख्या सांगितलेली आहे. हो.